तुमच्याशी बोलतो काय, हे बघा हे कान आहे, इथून ऐकायचं असतं, हे तोंड इथून बोलायचं असतं. तुमचा प्रॉब्लेम काय, ऐकू येत नाही की बोलता येत नाही? काय काय कुठला तमाशा मिस केलाय का मी? काय मोठा सीन झालाय का काही? काय चाललंय बरे तुमच्या राज्यात? मग काय शिक्षा देणार यांना? खांडेकर घरामध्ये पहिल्यांदा डिवोर्स होतोय, सांगा काय शिक्षा देणार? नाही म्हणजे याआधी दुसरं लग्न करण्याची परंपरा आधीच्या पिढीने केली नाही असं नाही, पण तुमच्याबद्दल नंतर बोलूया आपण, तिकडे नंतर येऊया. आधी चला यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. बोला, यांना काय शिक्षा देणार? यांचा डिवोर्स होतोय. आम्ही डिवोर्स घेतलेला नाहीये. मग हे पेपर काय भेवाल्याकडनं आणलेत? भे खाल्ल्यावर दिसले तुम्हाला? अरे बापरे, डिवोर्स पेपर आहेत. अरे आपलेच आहेत, कोणीतरी प्रोसिजर केली असेल ना, म्हणूनच तर झाले नाही. घरात येताना खोटं बोललात, ऍटलीस्ट डिवोर्स घेताना तरी खोटं बोलू नका ना, खरं बोला. कौशिकी ताई बोला, एका भावाने चूक केली तर त्याला सटासट कानाखाली मारायच्या, घराच्या बाहेर काढायचं, शिक्षा द्यायची, आणि दुसऱ्या भावाने चूक केल्यानंतर काय, शांत बसायचं असं? काहीच नाही बोलणार असतो. ताई आम्हाला काय सांगायचं? युवराज खांडेकर बोलत असताना मध्ये नाही बोलायचं हा बाळा. बोलायचं तर मनात बोल, बाहेर आवाज नाही आला पाहिजे. आणि काय बोलणार आहेस तू बोलून बोलून? गोडगोड गोडगोड बोलून सगळ्यांना गुंडाळायचं, एवढंच येतं ना तुला? या सगळ्यांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात, मला सगळं दिसतंय, जे केलेस ते, जे करतोयस ते आणि जे करणार असते. त्यामुळे बॅग घ्यायची, सामान भरायचं, निघायचं बाहेर इथनं. चल. हे मला सांगणारा तू कोण? हॅलो, मी युवराज खांडेकर, या घरातला मेंबर आहे. हे मी जन्माला आलो ना तेव्हापासून इथेच राहतोय. तुझ्यासारखं बाहेरून मागवलेलं पार्सल नाहीये. घरातला सदस्य आहे मी, कळलं? आणि जाताना हिला पण घेऊन जाई. येताना ऑफर होती ना एकावर एक फ्री, जाताना पण लागूया. घेऊन जायचं, निघायचं. चला. काय करशील? या घरातला सदस्य आहे मी पण. दादागिरी बघायची. दादागिरी म्हणजे? आता आलाच करेल. भांडू नका तुम्ही दोघंही, पास. ताई मी माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न करतो, तो बोलूच देत नाहीये मला. बरं, तू तुझी बाजू मांडतोयस ना, मग बोल, हे का केलंस तू? रागाच्या भरात तारिणीने सही केली, ओके फाईन, मग तुझी सही या पेपर्सवर काय? तुला हा डिवोर्स मान्य आहे म्हणूनच तू पेपर्सवर सही केली आहेस ना? बोल. ईशाने शोधून काढलेत केदार आणि तारिणीचे डिवोर्स पेपर. नाईस नाईस, पण याचा काही उपयोग नाही होणार आहे. हा? जरा नीट बघा, डोळे उघडून बघा. यावर तारिणीची सही आहे, केदारची सहीच नाहीये. काय उपयोग आहे याचा? ओ, म्हणजे तारिणीला डिवोर्स हवाय पण केदारला नकोय. तू ओळखतेस ना तुझ्या बहिणीला? हे पेपर्स दाखवून काय करणार आहोत आपण? ती रडेल, जाऊन सॉफ्ट कॉर्नर जमा करेल आणि सांगेल की नाही नाही आमच्या मनात नव्हतं वगैरे, झालं, सुटली, ती माफ करून टाकतील तिला. काहीतरी असं केलं पाहिजे की तारिणी आणि केदार दोघंही अडकतील. व्हॉट डू यू मीन? असं काहीतरी क्रिएट केलं पाहिजे की आपल्या फॅमिलीला असं वाटेल की या दोघांनी मिळून खांडेकर फॅमिलीला फसवलं. आणि हे कसं दाखवणार का आपण? यावर केदारने सुद्धा सही केली हे दाखव. अरे पण तो का करेल सही? जर त्याला करायचीच असती तर आधीच केली असती ना त्याने सही. हा, अरे हुशार बायको. प्रत्येक ठिकाणी हुशारी नाही दाखवायची. त्यावर तो करणारच नाही सही. त्याची सही कोण करणार? कोण? तुझा नवरा युवराज खांडेकर. सेम टू सेम सही करणार. तू जास्त प्रेशर नको देऊ डोक्यावर. तू काय कर, त्यांची बॅग भरायला घे. हा, आता बघतो ना त्यांना या घरात कोण ठेवतं ते. केदार आणि तारिणीच्या. आता जे काय करायचं ते युवराज खांडेकर करेल. रिलॅक्स. हा, रिलॅक्स. तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर यापुढे एवढा मोठा निर्णय घ्यायचा नाही किंवा असा विचारही करायचा नाही. तुम्हाला दोघांना जर हे चालणार असेल
माझा निर्णय मान्य असेल तर तारिणी आत्ताच्या आत्ता ते डिवोर्स पेपर्स फाड, स्वतःच्या हाताने फाड. ताई, आहे निर्णय मान्य? एक दिवस मी तुझं मन जिंकेन, माझा पूर्ण विश्वास आहे. तूही माझ्या प्रेमात पडशील आणि तेव्हा डिवोर्स पेपर स्वतःच्या हाताने फाडून टाकशील. सॉरी केदार, याआधीही मी तुझ्या इच्छेविरुद्ध तुला या नात्यात अडकवलंय. तू यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलास, पण पुन्हा एकदा कर्तव्यासाठी मला तुला अडकवावं लागतंय. आत्ता हे पाऊल उचलण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. पण तुझी इच्छा नसेल तर हे नातं पुढे जाणार नाही. फाडून टाकते पेपर्स बॉस. सुमी म्हणाली होती ते हळूहळू पटायला लागले मला. आपली गाठ देवी जगत तारिणीने बांधली आहे. मग ही माणसं काय, मरण आपल्याला वेगळं करायला आलं तरीही करू शकणार नाही. या आणि पुढच्या जन्मात तू फक्त माझी असेल आणि मी फक्त तुझा.